नमस्कार मंडळी, विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवासिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी माता वैभव लक्ष्मी आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते। कुटुंबामध्ये समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी सर्वांची प्रार्थना असते। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे गुरुवार अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानून या गुरुवारी देवीचे पूजन केले जाते। तसेच या महिन्याला अगन महिना म्हणून ओळखले जाते आणि भगवान श्रीकृष्णाचे रूप मानून या महिन्यामध्ये शंखाचे पूजन केले जाते। तुमच्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर शंखाचे पूजन केल्यामुळे हा त्रास दूर होतो। आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास वैशिष्ट्य गीतेमध्ये देवांनी सुद्धा सांगितलेले आहे। म्हणून या महिन्यात पूजा उपासनेने आपले संपूर्ण महत्त्वाचे कार्य पूर्ण होतात। अगन महिन्याला मार्गशीर्ष म्हणण्यामागील बरेच वाद आहे। भगवान श्रीकृष्णाची पूजा अनेक रूपात आणि अनेक नावांनी केली जाते। आणि मार्गशीर्ष महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे पूजन केले जाते। तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या या 3 पवित्र पीठांमध्ये विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष यांचे वाचन करावे असे सांगितले आहे। आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या गुरुला, इष्टाला ओम दामोदराय नमः या मंत्राचा जाप करून प्रसन्न करावे। तसेच या महिन्यामध्ये शंखामध्ये तीर्थाचे पाणी भरून आपल्या देवघराच्या देवांवर शंख मंत्र म्हणून हे जे पाणी आहे, तीर्थ आहे, ते आपल्या संपूर्ण घरामध्ये, भिंतीवर आणि आपल्या घराच्या बाहेर सुद्धा शिंपडावे। यामुळे आपल्या घराची शुद्धी होते। तसेच आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता असेल ते सुद्धा दूर होण्यास मदत होते। लवकरच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू होत आहे आणि त्यासाठी खास माहिती या व्हिडिओद्वारे घेऊन आलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे व्रत केले जाते, म्हणजेच लक्ष्मीचे गुरुवार केले जातात। त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, खास होणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। श्री महालक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा व्हावी आणि मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यापासून खूप पूर्वीपासून मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे गुरुवार केले जातात। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू होऊन ते शेवटच्या गुरुवारपर्यंत असते। म्हणजेच एकूण 4 हप्ते येतात आणि त्या 4 हप्त्यांमध्ये 4 गुरुवारी हे व्रत करायचे असते। सर्वात आधी महालक्ष्मीच्या व्रताचे नियम जाणून घ्या, कारण कोणत्याही गोष्टीचे नियम पाळल्याशिवाय ती गोष्ट शक्य होत नाही, तर त्यामध्ये अडथळे जास्त येतात। तर लक्ष्मीच्या व्रताचे नियम असे आहे की हे व्रत करताना प्रातःकाली उठून स्नानादी करून शुद्ध अंतःकरणाने आणि शुद्ध भावनेने लक्ष्मीची पूजा मांडावी। या दिवशी निरंकार उपवास करावा। जर निरंकार उपवास होत नसेल तर फक्त फळांचे सेवन करावे। कधी कधी व्रत सुरू असताना आकस्मिक अडचणी उद्भवतात, जसे स्त्रियांच्या अडचणी, कुणाचे मरण, कुणाचा जन्म किंवा इतर कोणत्याही गोष्टी। आपण व्रत पाळू शकत नाही, अशा वेळेस आपण उपवास करून पूजा मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या हातून करू शकतो। आरती, नैवेद्य हे आपण घरातील कोणत्याही व्यक्तीकडून करून घ्यावे आणि ज्या वेळेस आपण हे व्रत करतो त्यावेळेस नियमाने हे व्रत करावे आणि शुद्ध अंतःकरणाने करावे। आता जाणून घेऊ की या व्रताची मांडणी म्हणजेच पूजा मांडणी कशी करावी। यामध्ये बरेचसे प्रश्न असतात की पूजेमध्ये कोणतं साहित्य पाहिजे, पूजा कशी मांडावी, पूजेमध्ये कोणत्या देवीची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर गुरुवारचा उपवास संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करावे। गुरुवारी सर्वात आधी सकाळी उठून घराची साफसफाई करावी, म्हणजेच घरामध्ये पोछा मारावा, सारवण करावं, अंगणामध्ये सडा किंवा पाणी मारावं। तसेच घरामध्ये किंवा घराच्या समोर रांगोळी काढावी। घरात ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी। पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर नवे कोरे वस्त्र अंथरावे। कपडा हा लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा, केशरी रंगाचा, हिरव्या रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा असावा। काळ्या रंगाचा कपडा कधीही पूजेमध्ये वापरू नये। नंतर कापडावर तांदूळाची किंवा गव्हाची रास घालावी। त्या राशीवर तांब्याचा कलश ठेवावा। कलश हा मध्यभागी ठेवावा किंवा पूजेच्या उजव्या हातावर कलश ठेवावा। कलशामध्ये पाणी आणि एक नाणं टाकून
त्यावर आंब्याचे किंवा विड्याचे पाने ठेवून त्यावर एक नारळ ठेवावं। त्यानंतर लक्ष्मीचा फोटो किंवा घरात असलेली लक्ष्मीची मूर्ती पूजेमध्ये ठेवावी। मूर्तीसमोर विडा ठेवावा। विड्यामध्ये श्री गणेशाचं स्वरूप म्हणून अख्खी सुपारी ठेवावी, खारीक, खोबरे, बदाम आणि एका टोपलीमध्ये 5 प्रकारचे फळे ठेवावी। केळीचे वेगळं घड ठेवू शकता, पण पूजेमध्ये 5 फळे हे वेगळे ठेवावी। अशा प्रकारे पूजा मांडून देवीला प्रिय असलेली फुले वाहावी। देवीला लाल कलरची फुले प्रिय आहे, तसेच देवीला कमळाचं फूल आणि गुलाबाचं फूल सुद्धा प्रिय आहे, तर ह्या रंगाची फुले देवीला वाहावी, त्यामुळे देवी आपल्यावर नक्की प्रसन्न होते। नंतर तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती, धूप आणि दीप दाखवल्यानंतर पोथी वाचन करावं। त्यानंतर लक्ष्मीची कथा वाचावी किंवा लक्ष्मीची पोथी वाचावी। असे केल्याने आपल्या घरामध्ये तसेच आपलं मन सुद्धा प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्नता राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी निवास करते। अशा प्रकारे सकाळी पूजा मांडून दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य करावा। नैवेद्यामध्ये मिष्टान्नाचा नैवेद्य करावा, तसेच दुधाचा एक पदार्थ करावा। नैवेद्यामध्ये खीर सुद्धा करू शकतात आणि तो प्रसाद म्हणून सुद्धा देऊ शकता। तसेच मिठाईमध्ये पिवळ्या कलरची, लाल रंगाची किंवा पांढऱ्या कलरची मिठाई सुद्धा देवीला प्रिय आहे, त्यामुळे हा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवू शकता। नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर जो कापूर असतो तो घरामध्ये फिरवावा, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते। आरती झाल्यानंतर लक्ष्मीचा प्रसाद हा सर्वांमध्ये वाटून द्यावा आणि नंतर आपण उपवास सोडावा। अशा प्रकारे हा एक गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला विसर्जित करायची असते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून ह्या पूजेचे विसर्जन करावं। कलशातील पाणी हे तुळशीला घालून द्यावं आणि तुळशीला हळद कुंकू लावून नमस्कार करावा। फुलं वगैरे नदीत वाहून द्यावी। रास जी आहे ती आपण अन्नामध्ये त्याचं काहीही करू शकतो। तांदूळ असेल तर त्याची खीर करू शकतो, गहू असेल तर ते आपण दळणामध्ये दळण आणू शकतो। अशा प्रकारे 4 गुरुवारी हे व्रत करायचे आहे आणि 4थ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे। जर या व्रतामध्ये काही खंड पडला तर जेवढे पण आपले हप्ते राहिले आहे ते दुसऱ्या महिन्यामध्ये पूर्ण करून घ्यायचे आणि व्रताचे उद्यापन करायचे। आणि जर 4ही गुरुवार पूर्णपणे आपले झाले तर 4थ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे। कसे तर या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा मांडावी आणि उपवास करून संध्याकाळी सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलावून या व्रताचे उद्यापन करावे। लक्ष्मीचं प्रतीक समजून कुमारिकांना आणि सवासिनींना घरी बोलावून त्यांची ओटी भरावी, त्यांना हळद कुंकू लावावं आणि त्यांची ओटी भरावी। ओटीमध्ये एक फळ, तांदूळ किंवा गव्हाची ओटी भरू शकतो आणि त्यानंतर त्यांना ओटीमध्ये आणखी जर आपल्याला साहित्य द्यायचं असेल ते सुद्धा आपण देऊ शकतो। जसे सवासिनी असेल तर त्यांना शृंगाराचं साहित्य देऊ शकतो आणि कुमारिका असेल तर त्यांना लहान मुलांना जे आवडतं त्याप्रमाणे आपण त्यांची ओटी भरू शकतो। व्रत उद्यापनामध्ये एक लक्ष्मी व्रताची पुस्तिका ही अवश्य द्यायची असते, त्यामुळे न विसरता लक्ष्मी व्रताची पुस्तिका कुमारिका असो किंवा सवासिनी असो, पुरुष लोक सुद्धा हे व्रत करू शकतात, त्यामुळे पुरुषांना सुद्धा ही व्रतपुस्तिका दिली तरी चालेल। अशा प्रकारे आपण या व्रताचे उद्यापन करून लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो। तर हा होता आजचा व्हिडिओ। मला अशी आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटू। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।